मम्मी खुश का मग? हो हा खुश. खुश वकार साड्या घातल्या मम्मीनं तर. तरी एक साडी बाकी आहे आणि ती मी तुझ्याकडनं घेणारच. शाबास. कपाटातल्या सगळ्या साड्या काढल्या ना, साड्यांचं नवीन दुकान टाकतोय. पण यांना भाऊबीजेला नवीन साड्या घ्यायच्याच होत्या. जय शिवराय मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. त्यात मम्मी म्हणली साड्या घेतल्याशिवाय तुला जेवायला देणार नाही. मग पोटाचा प्रश्न होता, त्याच्यामुळे खिशाचा विचार करायचा काही प्रश्न नाही राहिला. आणि निकिता आम्ही निघालो पैठणीमध्ये त्यांना साड्या घ्यायला. मम्मी आपण कुठं चाललो? साडी घ्यायला. मला साडी घ्यायला. मम्मी पैठणी मध्ये जेवायला भेटेल का? हा, पप्पा बसले का तिथं? लय भूक लागेल का? मग आम्ही पोहोचलो संस्कृती पैठणीमध्ये. शीलन मुन्नी स्वागताला उभेच होते. त्यांना नमस्कार करून आज चाललो. दुकानातलं पोरग आल्यावर मम्मी त्याला म्हणे भाऊ चांगल्या चांगल्या साड्या दाखवून. मी हळू त्याच्या कानात म्हणलं भाऊ बजेट मधलं दाखव. भाई ने बोला करने का तो करने का. आले आले उस्तर सगळं त्यांनी गाड्या करून ठेवल्या. उस्तर बघा बघा. ए मम्मी मला ही आवडली. अरे लग्न नाही, ही साडी आवडली असं म्हणतोय. हा नवीन पॅटर्न आहे, हा युनिक पॅटर्न आहे, हा रंग तुमच्यावर चांगला दिसेल असं म्हणून दुकानदारांनी माझा खिसा रिकामा करायचा ठरवलाच. साड्या दाखवताना मम्मीची निकिताची रिॲक्शन अशी होती, आणि जसा जसा साड्यांचा डोंगर वाढला तसं तसं माझं टेन्शनही वाढायला लागलं. पण शेवटी डोंगर पोखरून 2 मोर काढलेच त्यांनी. ओ बाई केवढा दिली साडी? आणि नंतर दोघींचा बी भास मारू कार्यक्रम चालू झाला. दोन साड्या घेण्यासाठी निकिताने मम्मीवर चिमटपाक ढमढमचा प्रयोग करण्यास सुरुवात केली. पण मम्मीने तिचा ओम स्वाहा केला. मम्मी घेतल्या का तू साड्या? घेतल्या का? घेतल्या. किती घेतल्या? दहा घेतल्या. मोकार खरेदी केली मम्मी. किती नाही म्हटलं तरी शेवटी तो दुःखद क्षण आलाच. पण आम्हाला त्यांनी जरा चांगलाच डिस्काउंट दिला, त्यामुळे माझा खिस्सा जरा बऱ्यापैकी वाचला. जोर जोर से बोल के लोगों को स्कीमें बता दे. बिल झाल्यावर पैठणीत आम्ही एक रील्स बनवली. ही रील्स पण तुम्हाला लवकरच आपल्या चॅनलला पाहायला भेटेल. मित्रांनो, हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कमेंट मध्ये कळवा. आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मम्मी खुश का मग? हो हा खुश. खुश वकार साड्या घातल्या मम्मीनं तर. तरी एक साडी बाकी आहे आणि ती मी तुझ्याकडनं घेणारच. शाबास. चांगलं दिवाळ काढा. दिवाळी तुमची, दिवाळ भावाचं. शाबास.